नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती महाराष्ट्रामधले सगळेचे सगळे कट ऑफ येणार आहे. जेवढे पण महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहे त्याचा डिटेल रिव्ह्यू सुद्धा येणार आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. आपलं ऑफिस कुठे आहे तर माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय गोष्ट करणार आहोत की जे मेडिकल फील्ड आहे, जी पण मेडिकल फील्ड आहे, कोणतं पण डिग्री असो, ती MBBS असो, BHMS असो, BDS असो किंवा BHMS असो, BAMS असो, कोणती पण असो, त्याचं कट ऑफ कमी होणार आहे का? तर हो, नक्कीच कमी होणार आहे. आणि ते किती मार्कानं कमी होणार आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो. तर सगळ्यात अगोदर बघा, या काउन्सिलिंग सेशनमध्ये राऊंड 1 मध्येच 3 कॉलेजला परवानगी भेटली आहे. तर सगळ्यात अगोदरचा जो कॉलेज आहे तो आहे आपला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, म्हणजेच अहमदनगरचा कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे? 100 विद्यार्थी या कॉलेजमध्ये येणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे MBBSचा अहमदनगरचा. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल इथं. ठीक आहे, दिसलं? ओके. त्याच्यानंतर आपण गोष्ट करून घेऊया की दुसरं कॉलेज कोणतं आहे दादा? तर दुसरं कॉलेज हा आपलं आहे CSMSS मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथलचं आपलं कॉलेज येणार आहे. त्याच्यामध्ये इंटेक कॅपॅसिटी किती आहे? तर 150 स्टुडंट या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे आणि हा कॉलेज फर्स्ट राऊंड पासून येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर का दुसऱ्या कॉलेजची बद्दल विचार केला आपण तर त्याच्यानंतरचा कॉलेज कोणता आहे? तर त्याच्यानंतरचा कॉलेज आहे आपला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव. याची इंटेक कॅपॅसिटी किती असणार आहे? तर याची इंटेक कॅपॅसिटी 50 स्टुडंटची असणार आहे. तर पहिले 100 स्टुडंट कोणते कोणते? GMC अहिल्यानगरचे म्हणजे नगरचे, तर ते 100 विद्यार्थी झाले. मग 150 विद्यार्थी CSMSS संभाजीनगर, ते किती झाले? 100 + 150 250. ठीक आहे. आणि GDC जळगाव म्हणजे कोणता? तर GDC जळगाव म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव. हे टोटल मिळून किती कॉलेजेस झाले? तर टोटल मिळून हे किती कॉलेजेस झाले? म्हणजे टोटल मिळून किती सीट झाले? 300 सीट इथं आपले झालेले. त्याच्यानंतर आता गोष्ट करून घेऊया कट ऑफ किती घसरणार. तर तुम्हीच एक अंदाज लावू शकता की कट ऑफ हे कमीत कमी 15 मार्क तर घटेल. ठीक आहे. आता थंबनेलमध्ये 105 दिलेलं आहे. तर हो, 105 कसं दिलेलं आहे? तर मागच्या वर्षीचा कट ऑफ तो कम्पेअर केलेला आहे. मी काही खोटं बोलत नाही कोणासोबत. जे असतं ते मी डायरेक्टली बोलून देतो. ठीक आहे. तर आता नक्कीच कट ऑफ कमी कसं का होणार आहे? कारण 200 सीट वाढले तर कट ऑफ ऑटोमॅटिकली कमी होईल. हे तर एकदम साहजिक आहे. त्याच्यानंतर दुसरा रिझन काय की यावर्षी आपल्याला SML माहित नाही. जशीच SML आली, रजिस्ट्रेशन जसे झाले स्टेट कोटामधून, तेव्हा आपल्याला कुठेतरी माहिती पडून जाईल की हो की या कॉलेजचं कट ऑफ केवढं कमी जाईल आणि केवढं नाही आणि किती कमी जाईल. तर कट ऑफ तर 100% कमी जाणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा 105 मार्क तर कमीच जाणार आहे, कोणती पण डिग्री असो. आता तुम्हीच मला सांगा, मागच्या वर्षी 648 ओपन कॅटेगरीसाठी सांगते मी, 648 रँक मार्क वरती मागच्या वर्षी कॉलेज अलॉट झाला होता लास्ट राऊंड मध्ये GMC. पण याच वर्षी जर का आपण बघितलं तर 540 मार्क पर्यंत भेटून जाईल किंवा 520 पर्यंत पण भेटून जाईल. तर तुम्ही सांगा मला किती कट ऑफ कमी झाला. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण एकदा तरी जाऊन तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघा, तुम्हाला खूप काही भेटेल तिथे. ठीक आहे. आणि फ्री ऑफ कॉस्ट मी सगळी काउन्सिलिंग तुम्हाला सांगणार आहे YouTube वरतीच. आणि सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल, मी तर सांगितलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही करू शकता. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक्यू.